सल्ला त्या टेंडरमध्ये देण्यात आला. ज्याला या सगळ्या गोष्टीचं काहीही नॉलेज नाही, काही माहिती नाही, अशा माणसाला गेले 10 वर्षाच्या वर कालावधी उद्यान अधीक्षक म्हणून बसवलंय. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतायत. हे सर्वजण जबाबदार आहेत त्याला, जे उद्यान अधीक्षक, त्यांचे जे सहकारी तिथे वर जे बसलेले आहेत ते. आणि त्यानंतर आपल्याला माहिती असेल तर एक अहवाल आला. त्या अहवालामध्ये या सगळ्यांना क्लीन चिट देण्याचा प्रकार झाला. म्हणजे कोणीच जबाबदार नाही. फक्त कंत्राटदारावर काय 2 लाखाचा दंड आणि दुसऱ्या कंत्राटदारावर 5 लाखाचा दंड लावून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न हा लगेच का. आमची पत्रकार परिषद झाली आणि संध्याकाळी लगेच अहवाल येतो आणि हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला. आमची ठाम मागणी होती की या संदर्भात जो अहवाल आलेला आहे तो अहवाल आम्हाला मान्य नाही, हे आम्ही त्या दिवशी सकाळीच सांगितलं. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनीही, अगदी महापौरांनी सुद्धा सांगितलं हा अहवाल मान्य नाही. सगळ्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी त्याबद्दल म्हटलं की अहवाल मान्य नाही. तरी सुद्धा प्रशासनाने त्या संदर्भात कुठलीही कारवाई किंवा भूमिका ही जाहीर केलेली नाही. त्यामुळे या सगळ्या गैरप्रकाराबद्दल, या सगळ्या असंवेदनशील वागण्याबद्दल महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना टोकाचं आणि तीव्र आंदोलन करेल. पुढच्या आठवड्यापर्यंत आम्ही त्यांना वेळ देतोय. सोमवार मंगळवारपर्यंत आम्ही त्यांना वेळ देऊ. तोपर्यंत जर याच्यावर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संदर्भात टोकाचं आणि तीव्र आंदोलन करेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महानगरपालिका प्रशासनाची असेल. पण महानगरपालिका आयुक्त अजूनही माघार घ्यायला तयार नाही आहे. मी सांगितलं ना, आम्हाला कोणी माघार, कोणी हे घ्या, त्या चिमुरड्याला न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. ह्याच्यात कोणाचा इगो मध्ये आणण्याची कोणीच गरज नाही. एका मुलाच्या मृत्यूसमोर कोणाचा इगो महत्वाचा नाही. जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि एका तटस्थ समितीकडून या सगळ्या प्रकारची चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. जर ती मागणी पूर्ण नाही झाली तर आम्हाला टोकाचा आणि तीव्र संघर्ष महानगरपालिका प्रशासनाबरोबर करावा लागेल. याचा आम्ही सुतोवाच काल जे आयुक्तांना पत्र दिले त्याच्यामधनं केलेलं आहे. या प्रसंगी जे निलंबन करण्यात आलं होतं त्याला शब्द देण्यात आला होता चौकशी सापेक्ष निलंबन. म्हणजे जी चौकशी झाली तीच मुळात चुकीच्या लोकांनी केलेली आहे. विशेष अभियांत्रिकी विभागाचे उपायुक्त, अभियांत्रिकी विभागाचे उपायुक्त हे लोक ही चौकशी करायला पहिली गोष्ट सक्षम नव्हते. त्यांच्याकडे त्या सगळ्या प्रकाराचं कुठलेही ज्ञान नाही. अशा लोकांच्या चौकशीला काही अर्थ उरत नाही. आणि आपण जर अहवाल बघितला तर ह्या गोष्टी दडपण्याचा प्रयत्न त्या अहवालात झालेला आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की तटस्थ समितीकडनं याची चौकशी झाली पाहिजे आणि जो अधिकारी 2-2 वर्ष निष्क्रियपणे बसून आहे त्या अधिकाऱ्याची तिकडनं बदली झाली पाहिजे किंवा निलंबन झालं पाहिजे ही आमची मागणी आहे. उद्यान अधीक्षकांबद्दल जर आयुक्तांना प्रश्न विचारला तर त्याबद्दल ते उत्तर देत नाही. तुमचा वैयक्तिक काय हेतू असेल तर मला पत्र देऊन आमचा कुठलाही वैयक्तिक हेतू नाही. पत्रकारांना उत्तर देतात. तुम्ही पत्र माझ्या आयुक्तांना दिले, तुम्हाला उत्तर या पत्राचं मिळायला अपेक्षा आहे. पत्राचं उत्तर द्यावं नाही द्यावं हा त्यांचा प्रश्न आहे. जर नाही दिलं तर आम्ही संघर्षाची तयारी केलेली आहे. उद्या आमच्या विभागाध्यक्षांची बैठक आम्ही बोलवणार आहोत, मुंबईतल्या सर्व विभागाध्यक्षांची, आणि अख्खी मुंबई म्हणून ताकदीने महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन करेल. ते आंदोलन कशा पद्धतीचं असेल, कसं असेल याची दिशा ठरवण्यासाठी उद्या विभागाध्यक्षांची आम्ही बैठक बोलवू आणि त्यामध्ये पुढची आमची रणनीती ठरवू आंदोलनासंदर्भातली. उद्यान समितीला देखील याबाबत माहिती असणं अपेक्षित होतं. मग तो उद्यान समितीचे अध्यक्ष आहेत त्यामध्ये की माझ्यापर्यंत अहवाल आलाच नाही आणि मला माहिती देखील नाही. मला असं वाटतं जर नगरसेवकांचाच वचक नसेल तर ते दुर्दैव आहे. त्यांना का अहवाल आला नाही याचा जाब त्यांनी विचारला पाहिजे. या प्रकरणात राज्य सरकारचं काही गरज असत आहे का आयुक्तांना असं वाटतं?
नाही, मला कल्पना नाही, माझा असा कुठला आरोप नाही, पण आयुक्त हे प्रशासनाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे. याच्या शासनाने सांगू किंवा न सांगू त्यांना. महापौरांनी फक्त म्हटले की मला अहवाल मान्य नाही, त्याच्यानंतर थोडी कोणतीच पावलं उचलली. एक्झॅक्टली आमचं म्हणणं आहे की जेव्हा महापौर सांगतायत सगळे नगरसेवक त्याला हा अहवाल मान्य नाही, विरोधी पक्ष नेते पण सगळेच नगरसेवक ना, 227 नगरसेवक आणि अख्खी मुंबई सांगते की हा अहवाल मान्य नाही, असं असून सुद्धा त्याच्यावर काय पुढची भूमिका आहे प्रशासनाची ही कुठेही त्यांनी स्पष्ट केली नाही. फक्त गप्प बसून राहायचं आणि इग्नोर करायचं, ही असंवेदनशीलता चालणार नाही. अजूनही असं वाटतंय का मोठी घटना झाल्यानंतर ज्या पद्धतीने म्हणत होती की ऑडिट करणं, झाडांच्या फांद्या कापल्या गेल्या पाहिजे वेळेवर, पाऊस थोडासा हो, याच्यासाठी तुम्हाला करताना दिसत नाहीये. याच्यासाठी तुम्हाला त्याची ठोस पावलं उचलतानाही आपल्याला दिसत नाही की काय करणार आहेत. हे करणार म्हणजे काय करणार याचंही उत्तर नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जर प्रशासनाला पत्रांद्वारे, विनंत्यांद्वारे, सभागृहामध्ये चर्चा करून पण जाग येत नसेल तर ह्याच्या विरोधात आम्हाला संघर्ष छेडावा लागेल आणि तो आम्ही करू. धन्यवाद. एक वेगळा पाहिजे. रेल्वेमध्ये ना काल 3 वेगवेगळ्या घटना घडल्या. ठाकरेमध्ये ना दोघांना एकमेकांनी भोसकलेलं आहे आणि त्याचबरोबर कड्यांनी मारहाण झाली आहे. 2 गटामध्ये फ्रीस्टाईल मारामारीचा व्हिडिओ समोर आलाय. स्टेशनवर कोयता घेऊन धावणारा एक माणूस होता, त्यांनी दहशत पसरवली असा व्हिडिओ समोर आलाय. तर हे सगळं सेंट्रल रेल्वेवर काल 3-4 घटना एकाच दिवशी घडलेल्या तर पाहिजे. मला असं वाटतं रेल्वे सुरक्षा बल काय करतं. जर हे असे प्रकार घडत असतील तर लोकांची सुरक्षा हा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. आपले खासदार जे आहेत महाराष्ट्राचे त्यांनी हा प्रश्न, मला असं वाटतं आता अधिवेशन चालू होतंय,